नारायण विष्णू धर्माधिकारी यांच्या जयंतीचं औचित्य साधून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाबळेश्वर शहर परिसरात स्वच्छता अभियान आज सकाळी 7:30 वाजल्यापासून शहराच्या विविध परिसरात शासकीय कार्यालयात, नगर परिषद असो, तहसीलदार तसेच पंचायत समिती या कार्यालयामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या स्वच्छता अभियानाच्या अनुषंगानं शहरामधून जवळजवळ 3 ते 4 टन ओला सुका कचरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व स्त्री सदस्यांनी गोळा केला। अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी राबवण्यात येतो। साधारणतः 2015 साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारत स्वच्छता मिशन हे जे मिशन आयोजित केलं, त्याच्या अनुषंगानं 2015-14ला पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांची आज 1 मार्च 2026 डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायी आणि समर्थ बैठकीचे सर्व अनुयायी यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि त्या स्वच्छता मोहिमेकरिता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतात। आज खरं तर आपल्या माध्यमातून मला देखील या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी आपण संधी दिलीत आणि महाबळेश्वर शहरामध्ये आपण स्वच्छतेचा एक संदेश देत आहात, ते आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि यापुढे देखील आपण अशीच उत्तर ह्या पद्धतीनेच या शहराची स्वच्छता आणि सेवा करत राहाल अशी अपेक्षा आहे। आणि नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी आपण स्वच्छतेची मोहीम ही राबवत असताना प्रत्येकजण त्याचे अनुकरण करून आपण प्रत्येक महाबळेश्वरवासियांनी त्याचे अनुकरण करून या ठिकाणी स्वच्छतेमध्ये महाबळेश्वर हे स्वच्छ, सुंदर आणि हरित राखावे अशी मी सर्वांना विनंती करतो। आज दिनांक 1 मार्च डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती असल्यामुळं आज आमच्या सद्गुरू जे महाबळेश्वर सद्गुरूची बैठक हे करतात त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज महाबळेश्वरमध्ये स्वच्छता अभियानाचा प्रकल्प राबवतो। दरवर्षी प्रकल्प जातो ते दरवर्षी हा प्रकल्प राबवून महाबळेश्वरातली बऱ्यापैकी स्वच्छता करतात। त्यांचा आदर्श दरवर्षी आमच्या नगरपालिकेला मिळतो आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही स्वच्छ महाबळेश्वर, सुंदर महाबळेश्वर करण्याचा प्रयत्न करतो। हा आदर्श श्री संत गाडगे महाराज यांनी राबवला होता महाराष्ट्रात पहिल्यांदा। स्वच्छता करा, स्वच्छ जागा हे करा, जे आदर्श गाडगे महाराजांनी ठेवला होता तोच आदर्श डॉक्टर नाना धर्माधिकाऱ्यांनी ठेवला होता। हा आदर्श असाच पुढे कायम राहावा आणि ही सेवा जी आहे कार्यरत काशीच राहावी अशी मी श्री सद्गुरू चरणी प्रार्थना करतो आणि यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो की हा कार्यक्रम असा उत्तम राबवावा आणि महाबळेश्वर स्वच्छ, सुंदर महाबळेश्वर करावा।